गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आपली शाळा भरलेली आहे. तर चला, आज मी करणार आहे मेथी भाजीत भाजी मेथीची आणि मेथीच माझी प्रीतीची. तर बघा किती मस्त मेथी आहे. कुणाकुणाला आवडते मेथी. मेथीत मेथी भाजीची, मेथी माझ्या प्रीतीची. त्यासाठी मी घेतलेलं आहे लसूण आणि हिरवी मिरची. लसूण आणि हिरवी मिरची. तर बघा, मी असे सुंदर असा छान असा छोटासा असा कार्यक्रमाला जाणार आहे, म्हणून मी अशी मेहंदी काढलेली आहे बरं का. तर मेहंदी कुणाकुणाला आवडली तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. गोड असा कार्यक्रम आहे म्हणून मी मेहंदी काढलेली आहे. तर बघा, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर मेथीच म्हणते मी. तर मेहंदी कुणाला आवडली आणि मेथीची भाजी कुणाला आवडते. तर चला, आपण आपल्या रेसिपीला पटकन असं सुरुवात करूयात. आता मी मस्त तेल टाकून घेते आहे. आणि मेथीच्या भाजीला जरा तेल जास्तच टाकावं, म्हणून छान लागते मग ती. तेल जास्त घातलं की मेथी छानच झाली. मग आता मस्त तेल टाकलेलं आहे. जिरे टाकून घेऊया. जिरे टाकणार आहे. मस्त तेल तापलेलं. आता लसूण टाकणार. मिरची पण टाकली बरं का, मिरची पण टाकली. तर मेहंदी कुणाकुणाला आवडली मला नक्की सांगा. आणि मेथीची भाजी कुणाकुणाला आवडते मला नक्की सांगा. तर बघा, आता मी ते शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहे. पण ते शेवटी नंतर, बाद में. मेथी टाकून घेतलेली. आज मोठी कढई तूप केलेलं होतं ना काल संध्याकाळी, ती भिजत टाकलेली आहे मी, म्हणून ती मोठी कढई नव्हती, मग लहान कढई घेतली. पूर्ण मेथी टाकून घेऊया.
आणि लगेच चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया. आणि मेथीच्या भाजीत मीठ टाकताना जरा जपायचं, कारण ती दिसताना एवढी मोठी दिसते आणि झाल्यावर ना भाजी पूर्ण झाल्यावर ती एवढीशीच होऊन जाते, म्हणून मीठ थोडं जपून टाकायचं. हे बघा मी मीठ टाकते. बस झालं आता. मेथीचं सीझन थोड्या दिवस राहणार आहे. आणि आज खूप दिवसांनी मेथी केली, तरी सीझन असताना सुद्धा मी खूप दिवसांनी मेथी केली आज. आता हिला छान अशी होऊ द्यायची. बघा आपली भाजी झालेली आहे. छान अशी. आपण आता असं मस्त शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. शेंगदाण्याचा कूट बरोबर. तर या नक्कीच मेथीची भाजी खायला या बरं का. तर चला, मुलांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आपली मेथी झालेली आहे. ज्याला आस्वाद घ्यायला यायचं असेल त्याने नक्कीच येऊ शकतात. तर कमेंट्स करा आधी आणि मगच या. बाय बाय.